आता मी थालीपीठ उपवासाचे बनवणार आहे। मी अर्धी वाटी शाबू भिजू घातलेले आहे। मी आता ही अर्धी वाटी शाबू आपला भिजून झालेला आहे। 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत, ते मी ह्यात खिसून टाकणार आहे। चुरलं तर आतमध्ये छोट्या छोट्या गाठी राहतात, त्याच्यामुळे शक्यतो आपण खिसूनच घ्यायचं। आपला सर्व बटाटा खिसून घेतलेला आहे। 1 चमचा मी मिरची पावडर टाकत आहे। मीठ घालून घेत आहे चवीनुसार। 1 चमचा शेंगदाण्याचा कूट वापरणार आहे। आता ही सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही थालीपीठ कोथिंबीर पण घालू शकता, जिरे पण घालू शकता। आणि शक्यतो मी काय उपवासाला असं मिरची पावडर आणि नमक शेंगदाण्याचं कूटहीच वापरते। तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता, करू शकता। हे बघा असं एकजीव करायचं आहे आणि याचे छोटे छोटे गोळे करून आपण परत थापून घेणार आहे। थालीपीठाचं पीठ आपलं व्यवस्थित एकजीव करून झालेलं आहे। आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे करून आता थापून घेणार आहे। गोळे आपण करणार आहेत ना, जराशे तेलाचा किंवा घीचा असा हाताला लावून घ्यायचे, म्हणजे जराशे गोळे व्यवस्थित होते। हे बघा आपला गोळाही झालेला आहे। हे बघा ही प्लास्टिकची पिशवी घेतलेली, त्याला आपण तेल लावून घेऊया। बघा मी गोळा घेतलेला आहे तयार करून। आता मी थापून घेणार आहे। ह्याच्यावरती प्लास्टिकची थैली ठेवणार आहे आणि हाताने अशी प्रेस करून घ्यायचं। असं हाताला आपल्या चिपकणार नाही म्हणून आपण प्लास्टिकच्या थैलीचा वापर केलेला आहे। बघा आपलं थालीपीठ बनवून झालेलं आहे। आता मी गरम व्हायला डोश्याचा तवा ठेवलेला आहे। आता आपण हे भाजून घेऊया। तवा पण आपला गरम झालेला आहे मस्त। आता मी त्यामध्ये घालून घेत आहे। बघा थैलीचा वापर केला असं प्लास्टिकने टाकल्याने व्यवस्थित गोल येतो आणि थापायलाही बरं पडतं, हाताला चिपकत नाही। त्या साईडून थोडंसं आपण तेल टाकू शकतो, वापरू शकता, किंवा घी असेल तर वापरू शकता। आता हे आपण पलटी करून घेणार आहे। हे बघा आपलं थालीपीठ व्यवस्थित झालेलं आहे। आता आपण तोपर्यंत दुसरं थापून घेऊया। हे बघा असेच आपण सगळे थालीपीठ थापून घेणार आहे। हे बघा असं व्यवस्थित मीडियम गॅसवरती आपण भाजून घेतलं ना, कुरकुरीत छान होतं। आपलं आता थालीपीठ बघा हे व्यवस्थित भाजलेलं आहे आणि कडक पण झालेलं आहे बघा व्यवस्थित। त्यामुळे आता मी काढून घेत। प्लास्टिकच्या पिशवीवरती केलं ना मग बरे पडतात, चिटकत नाहीत हातालाही। आता ह्या पद्धतीच्यात आपण सर्व असेच करून घेणार आहे। आपले थालीपीठ भाजून झालेले व्यवस्थित आले। आता हे आपण कशाबरोबर खायचे, दह्याबरोबर खाऊ शकता, किंवा आपले हे शेंगदाण्याची आमटी मी त्याचीही रेसिपी बनवलेली डिस्क्रिप्शनमध्ये खाली बघू शकता तुम्ही कशी बनवलेली आहे शेंगदाण्याची आमटी। उपवासाला चालते। आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नक्की बनवून बघा आणि मला नक्कीच कमेंटद्वारे कळवा।